चला सुरू करूया आजचा आपला विषय. जन्माच्या दिवसाचा आपल्या व्यक्तिमत्वावर महत्त्वपूर्ण प्रभाव. तर असं आहे की मी थोडंसं वाचून आज टिप्पणं काढली आहेत, ती तेवढी तुमच्याबरोबर शेअर करतो. आपल्या सर्वांच्या जीवनात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला स्वतःलाही आश्चर्यचकित करतात. कधीकधी वर्तनात अचानक बदल, कधीकधी जलद यश आणि कधी सतत कठोर परिश्रम करूनही उशिरा निकाल. असे बऱ्याच अनुभव प्रत्येकाला येत असतात. जन्मदिवस आणि प्रत्येकाच्या स्वभावावरती हे बऱ्याच वेळा अवलंबून असतं. काही लोक म्हणतात त्याला विशिष्ट ग्रह पण लागतात. यातही थोडीशी आवड आहे, त्यामुळं पण अभ्यास कमी आहे, हेही तेवढंच खरं. त्यामुळं थोडीशी टिपणं जी आहेत त्या टिपणांनुसार तुम्हाला सांगतो. जेवढं मला कळतंय, जेवढ्या पद्धतीनं सांगू शकतोय तेवढं मी तुम्हाला सांगतो. कोणत्या वारी जन्मलेल्या लोकांवर कोणत्या ग्रहाचा प्रभाव राहतो हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं असतं. आता दिवसांपासून जाऊया. रविवारी सूर्याचा प्रभाव. रविवारी जन्मलेल्या व्यक्तीमध्ये ऊर्जा, नेतृत्व आणि मजबूत व्यक्तिमत्व असते. सूर्य हा शक्ती आणि आत्मविश्वासाचे प्रतीक मानले जाते. असे लोक आत्मविश्वासू असतात आणि त्यांना प्रत्येक कामात आघाडीवर राहणे आवडते. ते प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्यामध्ये असते. शक्तिमान टाईप. करिश्मा आणि मजबूत व्यक्तिमत्व त्यांना गर्दीपासून वेगळे करते. पुढचा दिवस सोमवार. सोमवारी कुठला असतो? चंद्राचा प्रभाव. सोम म्हणजे माझ्या मते चंद्रच असेल, म्हणून चंद्राचा प्रभाव असणार ते. सोमवारी जन्मलेल्या व्यक्ती भावनिक आणि संवेदनशील स्वभावाच्या असतात, थंड डोक्याच्या. चंद्र हा मन आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक आहे, म्हणून हे लोक सहज भावनिक असतात, परंतु हृदय खूप शुद्ध असते. म्हणून हे लोक सहज भावनिक. लोक कला, संगीत, सर्जनशील क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावतात. मंगळवारी माहितीचं सगळ्यांना मंगळाचा प्रभाव. मंगळवारी जन्मलेले लोक त्यांच्यात उत्साह, धैर्य, जलद निर्णय घेण्याच्या क्षमतेसाठी ओळखले जातात. लाल भडक पण असतं असं काही ठिकाणी म्हणतात. मंगळ ग्रह. म्हणून हे लोक मेहनती आणि निर्भयी असतात. एकदा त्यांनी ध्येय निश्चित केले की ते साध्य होईपर्यंत थांबत नाहीत. कदाचित मंगळावरच्या जीवसृष्टीचं तुम्ही उदाहरण घेतलं तरी चालेल. बुधवार महत्त्वाचा दिवस. बुधवारी जन्मलेले लोक प्रतिभावान, संवादी आणि बुद्धिमानी. त्यांना शिकायला आवडते, नवीन गोष्टी लवकर आत्मसात करतात. बुध हा व्यवसाय, विचारांचा ग्रह मानला जातो, म्हणून हे लोक वाचन आणि लेखन, संवाद साधणे, गणना करणे म्हणजे मोजायचं, माहिती गोळा करणे यात पारंगत असतात. सगळीकडनं आजूबाजूनं माहिती गोळा होती, त्यातनं त्याला ते पारंगत असतात. शिक्षण वगैरे हे त्यांचे आवडते व्यवसाय असू शकतात. बरं, गुरुवारी जायच्या आधी तुम्हाला हे मागं जे लिहिलं आहे की नाही ते जरा माहिती सांगतो. ही आपल्या चॅनलची माहिती आहे. हे AI सुपर प्रॉम्प्टर. हे काय आहे? काय AI सुपर प्रॉम्प्टर लिहिलं आहे? 2 वर्षापूर्वी माझे आईवडील 2 व्हीलरवरनं चाललेले आणि 2 व्हीलरवरनं जाताना समोरून अचानक ट्रक आला. ट्रक आल्यावरती माझ्या वडिलांनी गाडी चटकन वळवली. त्यात आई पडली. तिच्या डोक्याला लागलं, रक्त आलं घळाघळा आणि त्यात ती गेली, वारली. त्यावेळी वडील आहेत, वडील आता चेअरवरती आहेत, त्यांच्या पायावरनं गेला ट्रक. त्यांना डायबिटीस असल्यामुळे त्यांचा निम्मा जो पाय आहे तो त्यांना काढायला लागला. आता हे सगळे प्रसंग लक्षात राहावेत म्हणून ते AI आणि सुपर प्रॉम्प्टर म्हणजे आई आणि वडील 2 व्हीलरवरनं जाताना समोरनं ट्रक आला आणि तो प्रसंग कायम लक्षात राहावा म्हणून ते AI सुपर प्रॉम्प्टर असं त्याचं नाव. चला गुरुवारी आपण जाऊ आता. ही काय चांगली म्हणजे अतिशय असा एक हृदयद्रावक असा तो एक हे आहे, प्रसंग आहे आणि त्याची मेमरी ही पुसणं जाणं अवघड आहे. ती मेमरी अशी मनामध्ये कोरली गेली आहे
आणि रोज दिसतं ते. त्यामुळं एक प्रेरणा म्हणून त्याचं नावच चॅनलचं आपण ठेवून टाकलं AI सुपर प्रॉम्प्टर किंवा AI सुपर प्रॉम्प्टर म्हटलं तरी चालेल. पूर्णपणे मराठीत आहे. अशा बऱ्याच लोकांच्या बऱ्याच मेमरी असतात. तुम्ही पण तुमच्या मेमरीज या कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. काही वेगळ्या पद्धतीनं मांडता आल्या तर मी त्याही मांडीन. आता आपण गुरुवारी जाऊया. गुरुवारी जन्मलेल्या लोकांचा दृष्टिकोन सकारात्मक असतो, त्यांचा विश्वास असतो आणि त्यांच्यात शिकण्याची वृत्ती असते. गुरुग्रहाला ज्ञान आणि प्रगतीचं प्रतीक मानले जाते. हे लोक उदार असतात, सल्ला देण्यात चांगले असतात, योग्य आणि अयोग्य समजण्याची तीव्र क्षमता असते. पटकन आता शुक्रवारकडे जाऊया. शुक्रवारी तुम्हाला माहितीच आहे काय काय बदल सगळीकडे होत असतात. इंडस्ट्रीमध्ये किंवा काम करण्याच्या ठिकाणी शुक्रवार हा अतिशय महत्त्वाचा दिवस समजला जातो. तसेच शुक्रवार संध्याकाळ हा आणि काही गोष्टींसाठी महत्त्वाचा समजला जातो, जसं क्वार्टर वगैरे, 2 क्वार्टर 1 क्वार्टर वगैरे अशा सुद्धा गोष्टींसाठी शुक्रवार हा फार फेमस असतो सगळीकडे. त्यामुळं ते पण मला सांगावंसं वाटतं. विस्की रम वगैरे वगैरे हे लहान मुलांसाठी चॅनल नाही आहे, त्यामुळं बाकीच्या गोष्टी उलगडता येत नाहीत. पण शुक्रवार लक्षात ठेवा, शुक्रवार फार महत्त्वाचा आहे. शुक्रवारी शुक्राचा प्रभाव जन्मलेल्या व्यक्ती सुंदर गोष्टी, कला, नातेसंबंधांना विशेष महत्त्व देतात. त्यांच्याकडे नैसर्गिक आकर्षण असते. ते संगीत, सजावट, फॅशन आणि मनोरंजन यासारख्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमवू शकतात. ते नातेसंबंध हाताळण्यात, प्रेमाच्या गोष्टी संबंधित समजून घेण्यातही, प्रेमाच्या गोष्टी समजून घेण्यासाठी सुद्धा अतिशय पटाईत असतात. शनिवारी शनीचा प्रभाव असतो. शनिवारी जन्मलेले लोक अतिशय गंभीर मानले जातात. एकदम सिरियस लोक असतात ही. शनी ग्रहाला कृती आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. शनी कोणाला विसरत नाही असं म्हणतात. आणि बरेच लोक त्या दिवशी शनिवारी बजरंगबली, जय हनुमान, ज्ञान गुण सागर पण म्हणत असतात किंवा भीमरूपी महारुद्रा म्हणतात. बऱ्याच गोष्टी आहेत शनिवारच्या पण. आणि मग पुन्हा येतो जीवनात यश उशिरा मिळते, ते मजबूत आणि चिरस्थायी असते. अभियांत्रिकी, विज्ञान वगैरे अशा सगळ्या ठिकाणी समाजसेवा, कायदा यासाठी चांगली क्षेत्रे मानली जातात. हे शनिवारचं महत्त्व आहे. शनिवारी सगळं अगदी महत्त्वाच्या गोष्टी आहेत. काय रे बाबा, डास कुठनं आला तेवढ्यात. ओके, अशा पद्धतीनं आज आपण जन्माच्या दिवसाचं व्यक्तिमत्वाचं वरती प्रभाव हे बघितलेलं आहे. कदाचित तुम्हाला आवडला असेल. आवडलं असलं तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मी या AI सुपर प्रॉम्प्टरची लिंक पण देणार आहे. त्या लिंकवरती क्लिक करून बघा. काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला तिथे पण सापडतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांच्या बरोबर शेअर करा. आणि काय सांगू, धन्यवाद.